आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत इतिहासामध्ये नोंद नाही। राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं विधान। कुडाल कामराजच्या विरोधामध्ये अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक। शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कामराजच्या विरोधात शिवसैनिकांकडून निदर्शनं। महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना मरणोत्तर भारतरत्न द्या, विधानसभेमध्ये मांडलेला शासकीय ठराव मंजूर। राज्यातील शिक्षणाचा पाया कमजोर आहे, जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्याने विचार करावा लागेल, तर 10वी मधील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही, अर्जुन खोतकर यांच्याकडून चिंता व्यक्त। कांदा पीक राजकीय मुद्दा बनत चाललाय, इथून पुढे कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये, सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सराबू खोत यांची प्रतिक्रिया। इंडियाज गॉट लेटेंट वादग्रस्त शो प्रकरणी समय रैना नवी मुंबई सायबर कार्यालयात। समय रैनाने सायबर कार्यालयामध्ये जबाब नोंदवला। डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पार्किंग सुरू करा, पार्किंग सुरू केली नाही तर आंदोलन करणार, ठाकरे गटाचा इशारा। नागपुरातील फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिली स्थगिती। फहीम खानच्या आईने कोर्टात धाव घेतल्यानंतर मिळाली स्थगिती। एमपीएससी कडून 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 28 मार्च पासून अर्ज प्रक्रिया सुरू। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करता येतील। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार। नामांकित कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी प्रशिक्षणाची संधी। राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट। गेल्या वर्षभरामध्ये 7,634 कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण। सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट। मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर महारेराकडून कारवाईचा बडगा। 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिटची पुनर्रचना करण्यात येणार। 200 कर्मचाऱ्यांचं अतिरिक्त मनुष्यबळही मिळणार। पुण्यामध्ये पीएमपी कर्मचारी उपचाराच्या विनाच। पीएमपी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी करार केलेल्या हॉस्पिटलचं बिल थकलं। बिल थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे उपचार बंद। पुणे शहरामध्ये अखाद्य बर्फाचा सर्रास वापर। दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता। पुण्यामध्ये तरुणाकडून पुरुषांचे लघुशंका करतानाचे व्हिडिओ काढल्याची घटना। व्हिडिओ काढत असल्याचे समजताच कामगारांकडून तरुणाला चोप। संबंधित तरुणाविरोधामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणखी 2 मुख्य आरोपींना अटक। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 18 पैकी 12 आरोपी अटकेत। जळगावच्या जामनेर पंचायत समितीच्या इमारतीचं बांधकाम कोसळलं। बांधकाम कोसळत असताना 2 तरुण सुदैवाने बचावले। 2 दुचाकींचं नुकसान। परभणीमधील पाथरीच्या वडीमधील पाणीपट्टी भरून सुद्धा उसाला पाणी नाही। कॅनॉल इन्स्पेक्टर कृष्णा आकात सतत त्रास देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरच्या चरणी चांदीचा टोप अर्पण। पाथर्डी तालुक्यातील मस्के मंगल सराफ यांच्याकडून 3,50,000 रुपयांचा चांदीचा टोप अर्पण। जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं सांगली महापालिकेकडून जनजागृती रॅली। जनजागृती रॅलीमध्ये टीबी हारेगा देश जितेगा अशा घोषणा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये उन्हाळी हंगामातील भुईमुगाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। सध्या भुईमुगाच्या वातावरणामुळे सड होत असल्यामुळे उत्पादनामध्ये फटका बसण्याची शक्यता। गोंदियातील 65 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकार सकारात्मक। संस्थांना अनुदान देण्यासंबंधी सरकार सकारात्मक असल्याची आमदार राजकुमार बडोले यांची माहिती।